नमस्कार, मी डॉक्टर शीतल भोसले. स्माईल लॅक्टेशन एज्युकेशन अँड सपोर्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की सिझेरियन डिलिव्हरीनंतर स्तनपान कधी व कसं सुरू करायला हवं. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सुरुवातीच्या दिवसांमध्ये बाळाच्या पोटाचा आकार किंवा साईज किती असतो आणि त्याला साधारणपणे किती दुधाची गरज पडते. साधारणपणे डिलिव्हरीनंतर पहिल्या 2 ते 3 दिवसांमध्ये खूप थोड्या प्रमाणात आईला दूध येत असतं आणि बरेचदा यामुळे नातेवाईकांना वाटायला लागतं की हे दूध बाळासाठी पुरेसं आहे की नाही. तर या शंका दूर करण्यासाठी हा व्हिडिओ मी यावेळी तयार करणार आहे. तर या चित्रात दाखवल्याप्रमाणे बाळाच्या पोटाचा आकार हा पहिल्या दिवशी अगदी छोटा असतो आणि तो आकार हळूहळू वाढत जातो. तर आज आपण फुग्यांच्या साहाय्याने शिकणार आहोत की बाळाच्या पोटाचा आकार कसा असतो. पहिल्या दिवशी बाळाच्या पोटाचा साईज फक्त 7 ml म्हणजे ॲव्हरेज साईज जवळपास 7 ml एवढा असतो आणि बाळाला फक्त 2 ते 10 ml दूध साधारणपणे प्रत्येक फीडमध्ये लागत असतं. हा आकार हळूहळू वाढून दुसऱ्या दिवशी 5 ते 15 ml पर्यंत दूध बाळाला प्रत्येक फीडच्या दरम्यान लागत असतं. तिसऱ्या दिवशी हा आकार परत वाढतो आणि जवळपास 15 ते 30 ml दूध बाळ प्रत्येक फीडमध्ये घेतं. तर चौथ्या दिवशी बाळ जवळपास 30 ते 60 ml एवढं दूध प्रत्येक फीडच्या दरम्यान घेतं. तर जसं आता आपण बघितलं की पहिल्या दिवशी बाळाच्या पोटाचा आकार छोटासा असतो म्हणजे जवळपास 7 ml पर्यंत बाळाच्या पोटाचा आकार असतो. तर पोट भरण्यासाठी आईला जे सुरुवातीला दूध येत असतं, जे चिकाच्या स्वरूपात ज्याला आपण कोलोस्ट्रॉम असं म्हणतो, ते सफिशियंट असतं, ते अगदीच पुरेसं असतं. थेंबांच्या स्वरूपात म्हणा किंवा काही ml इतकं सुद्धा आईला दूध येऊ शकतं. पण हे दूधसुद्धा बाळाचं पोट भरण्यासाठी पुरेसं असतं. जसा जसा बाळाच्या पोटाचा आकार वाढत जातो तसं तसं आईच्या दुधाचं प्रमाणसुद्धा वाढत जातं. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी आईला थोडं कमी प्रमाणात जरी दूध येत असलं तरी तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी भरपूर प्रमाणात आईला दूध येत असतं आणि हे दूध बाळाची पोट भागवण्यासाठी पुरेसं असतं. नॉर्मल डिलिव्हरीनंतर तर अजिबातच प्रॉब्लेम येत नाही. कधी कधी सिझेरियन डिलिव्हरीनंतर मात्र होऊ शकतं की थोडं दूध येण्यासाठी वेळ लागू शकतो. परंतु तरीसुद्धा पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी आईचंच दूध बाळाला वारंवार देणं हेच आम्ही सांगत असतो. त्यामुळे डिलिव्हरीनंतर बाळाला वरचं दूध देण्याची घाई करू नका. शक्य तितक्या वेळेस बाळाला आईच्या स्तनांना लावा, जेणेकरून बाळाच्या स्तनांवर चोखण्याच्या प्रक्रियेमुळे आईच्या शरीरात दूध तयार होण्याला मदत होईल आणि ते दूध सुटण्यासाठी सुद्धा मदत होईल. जेव्हा आपण वरचं दूध देतो तेव्हा बाळ जास्त वेळ झोपतं आणि त्यामुळे आईच्या स्तनांवर ते वारंवार चोखू शकत नाही आणि अशा वेळी आईला येणारं दूध सुद्धा हळूहळू कमी होतं. त्यामुळे शक्य तितक्या वेळेस आपल्याला आईचंच दूध बाळाला द्यायचं आहे. यापुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सुरुवातीला जे चिकासारखं दूध येतं, ज्याला कोलोस्ट्रॉम असे म्हणतात, त्याचे काय काय फायदे आहेत. त्याला लिक्विड गोल्ड किंवा पहिलं वॅक्सिन असं सुद्धा म्हणतात. तर ह्यासाठी नक्की बघत राहा स्माईल लॅक्टेशन एज्युकेशन अँड सपोर्ट चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.